हाय फ्रेंड्स, मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आज ना चाललेले आहे मी तर आहे ना पहा आम्ही चाललेलो आहोत बसने बाहेर। तर ही आहे स्लीपर कोच अशी बस। तर बसमध्ये चाललाय प्रवास। तर आहे ना आता थंडी वगैरे काय नाही आहे, त्याच्यामुळं वातावरण खूप छान आहे बरं का। नाहीतर मग इतर वेळेस आहे ना खूप वातावरण म्हणजे गरमी असली की ॲटोमॅटिक बाहेर निघणं वगैरे सर्व असं मुश्किल होतं। आणि मस्त थंड वातावरणात असा प्रवास चालू आहे आमचा। तर तर आहे ना इथं आता मला केस कापायला मी घेऊन आले होते। मी आहे ना कारण आता खूप दिवस वाढले होते आणि म्हटलं चला हाय वेळ तर घेऊ कटिंग करून। तर पहा मस्त बसलाय आता। म्हणत होता मला भुवयावरून रेश मारायची, पण म्हणलं अरे नको, शाळेमध्ये आता ओरडतील सर वगैरे। तर ऐकलं त्याने लगेच। तो काय जास्त म्हणजे हट्ट वगैरे असं करत नाही कधी, आपण सांगितलं का ऐकतोच। तर त्यामुळं मग आता काय त्याला म्हटलं आवर इथं घे कटिंग करून। त्यानंतर मग आता आम्हाला आहे ना छान बघा मस्त कटिंग केली त्याची। म्हटलं लवकर वाढले नाही पाहिजेत, आता परत लग्न पण आलेलं आहे, तर म्हटलं त्यावेळेस पुन्हा कटिंग करता येईल। तर छान कापलेत बघा मस्त, मी सांगत होते त्यांना। आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता खूप भूक लागलेली आहे, तर छान अशी 20व्या स्पेशल मिसळ मिळते इथं। तर फार आवडते आम्हाला ती, तर आम्ही नक्की खातो तिथं गेलो का। आम्ही कधी कधी म्हणजे ती खाण्यासाठी पण तिथं स्पेशली जात असतो। तर अजिबात त्या मिसळमध्ये ना असा बदल झालेला नाही। तर पहा आत्ता इथं आहे ना, हे पाहून तुम्हाला कळलंच असेल, तर हे मंचरचं मूलचंद दुकान आहे झालेलं। तर तिथं साडी खरेदीसाठी आलं। तर मला घ्यायच्या होत्या, आत्ता लग्न आले त्यासाठी साड्या। तर म्हटलं चला। तर ह्यावेळेस मी थोडंसं बजेट जास्तही काढलं होतं। तर हे ब्रॉकेट, परत ही जी आहे ही डोला सिल्कमध्ये साडी, पण आता त्या कशी ती खूप आता सध्या चाललेली आहे, त्याच्यामुळं पाहिजे तितके त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत। तर मला लग्नासाठी घ्यायची होती म्हणून मला वेगळी पाहिला, मग मी वरती गेले। त्याच्यानंतर तिथं पाहिलं, मस्त साड्या होत्या। पहा तुम्ही इथं ब्लाऊज वगैरे पाहू शकताय, खूप महागाचे ब्लाऊज येते, पण किंमत पहा तुम्ही किती आहे, पण एकदम भरलेलं आहे। तर हे काय आपण कधीतरीच घालतो,
तर आहे ना पहा किती छान ब्लाऊज आहे, पण खूप असे आणि हे हे एकदम हेवी साड्यांवरच घालता येणार. आणि 700-800 अशी यांची रेंज होती. कलर पाहिजे ते भेटतात ते, पण हे खूप असं म्हणजे घातल्यावर इतके जड होते की बासरी बस म्हटलं घातल्यावर किती होईल. पण सुंदर आहेत, पहा ना, पाहिजे तो कलर वगैरे आहे. इथंच आहे मुलचंदमध्ये. आणि आता काय सगळीकडेच ब्लाऊजची क्रेज चालू आहे, त्याच्यामुळं असतं सगळीकडे घेतात कोणत्याही. पण हा पहा, हा अजिबात आहे ना, ह्याला एम्ब्रॉयडरी नव्हती, फक्त डिझाईन होतं. तर हा इतका काय जड वगैरे नव्हता, पण तशी साडी पण पाहिजे ना घेऊन, नुसतं हे नाही होत. तर छान आहे, फिनिशिंग वगैरे मस्त आहे, मागून हुक वगैरे. पण मला तर नाही आहे असे, म्हणजे शिवलेलेच छान बसतात आणि मस्त. ह्याला अल्टर करा परत हे तो पण एक. तर हे पहा, हे वेल्वेटमध्ये आहे. तर वेल्वेट आहे ना हे, छान आहे, पण वेल्वेट इतकं काही सुंदर नाही आहे. म्हणजे वेल्वेट एकदम असं जे मऊ असतं ना तसं नाही आहे ते, अगदी असं म्हणजे एकदम साधं आहे. कारण मी आधी पण वेल्वेटचा एक ब्लाऊज शिवला आहे, तर ते खूप छान असं वेल्वेट होतं. त्यानंतर चला आता ह्याच्यामधली एक साडी घ्यायची होती, डोला सिल्कमधली चॉकलेटी. तर हा वाईन कलर आहे आणि ही चॉकलेटी आहे. तर मग यातली एक घेतली. त्यानंतर ह्या साड्या बघायला गेलो, तर लग्नात ह्या अशा साड्या. तर आता हे कसं, हे रेड वगैरे कलर असे खूप झाले, त्याच्यामुळे मला त्याच्यात काही घ्यायचंच नव्हतं. जरा वेगळंच असा पीस पाहायचा होता, पण काही मला म्हणावा असं भेटलाच नाही इथं. मग त्याच्यामुळे दुसऱ्या एका दुकानामध्ये गेले. तर हे असे पीस कसे, हे साड्या आहेत ना काठपत्तरमध्ये वगैरे, ह्या रिचच वाटतात नेहमी, म्हणजे अगदी शेवटपर्यंत ह्याच्यामध्ये असं हे नाही होत. तर हे वेगवेगळे पॅटर्न ते त्यांच्या पद्धतीने दाखवत होते. हा एक पॅटर्न दाखवला, तर ही 3000 काहीतरी, 300-400 काहीतरी होती ह्याची किंमत. तर साडी होती, सुंदर होती, पण त्याचं ब्लाऊज पीस पहा एकदम साध्या ह्याचं होतं, त्याच्यामुळे मला काही इतकं आवडलं नाही. म्हटलं आपण आत्ता घालणार, त्याचं टिकली ही जी खडी होती ना एकदम प्रॉपर खडी होती, ही नंतर हे होणार. तर मग नाहीच मला एवढे चॉईस झाल्या. तर नंतर त्यांनी ह्या डोलाच्या पण खूप साऱ्या दाखवल्या, तर त्यातला आम्हाला मरून कलर घ्यायचा होता, तो घेतला. त्याच्यामध्ये पण इतके पाहिजे ते कलर आलेत आणि खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत साड्यांच्या. तर एखादं दुकान नवीन झालं, त्याची क्रेज आली का सगळे काही म्हणजे नाही का तिथंच असं हे करतात. तर त्यानंतर आता म्हटलं चला इकडं परिधान वगैरे आहेत. तर पहा, हे मस्त अशी गाडी का काही नवीन घेतली होती, छान त्याची अशी मस्त ह्याला मिरवणूक चालली होती त्यांची. आता ह्या गाड्या खूप छान अशा सुपर म्हणजे आलेल्या आहेत. तर पहा, या थार वगैरे पाठीमागं होत्या. तर मस्त गाडीला खूप मोठा हार घातलेला होता. आणि म्हटलं आता तिकडं जाऊयात. त्यानंतर मी तिकडे गेले. त्यानंतर पाहिल्या, तर हे पहा, इथे आता आलेल्या आहेत 1000 बुट्टी साडी. तर ह्या 550 रुपये प्राईज होती. तर चांगल्या आहेत अशा, म्हणजे डेली थोडे दिवस अशी हे करून डेली पण घालू शकतो. मस्त त्याची किनार वगैरे छान होत्या. तर मी घेतला हा एक कलर ह्याच्यामधला पण, म्हटलं चला कधी पण यूज करता येईल. तर त्यानंतर मग साडी पाहिजे होती, मग पाहायला गेले मी साड्या. तर ही कशी, आता हा कलर म्हणजे बुट्टी वगैरे छान आहे, पण ह्या कलर वगैरे आता खूप म्हणजे हे झालेत, कॉमन झाले. तर या पॅटर्नमध्ये पण साड्या पाहिल्या, पण ह्या खूप म्हणजे असं गोल्डन होतं, त्याला इतकं काय म्हणजे काही डिझाईन वगैरे नव्हतं, पण साड्याच्या किमती आहेत आता. तर मग आहे ना, नंतर मी आले इकडं. तर जावेद हबीबचं मोठं शॉप आहे पहा इथं मंतरमध्ये मस्त. तर मग म्हटलं चला कट करावा. तर मग येतं आता छान असं कट करून घेते. तर स्टेप विथ लेअर मी नेहमीचाच माझा हाच कट असतो आणि मी हाच करते. तर झाला आता करून इथं कट. तर पाहू शकता खूप केसांना म्हणजे फाटे वगैरे फुटले होते, आणि म्हटलं उगाचच केसांचं हे पण नाही, आता गरमीत खूप सारं आहे, म्हणून मी नेहमी असा वर्षातून एकदा करतच असते. तर छान केलं होतं बरं का त्यांनी, मस्त असे केस. तर आता केसांना खूप म्हणजे खराब झालेले आहेत माझे केस. तर थोडंसं आता करून घेते. तर झालं आहे करून वगैरे. ॲब्रो पण मी करून घेतले, खूप छान, मला ॲब्रो खूप आवडले त्यांनी केलेले, आणि कट पण छान केला. तर पूर्ण केस धुवून वगैरे ते कटिंग करतात आणि त्यानंतर हे पण करतात. तर मी म्हटलं मला धुवायचे वगैरे नाही आहेत, म्हटलं डायरेक्टली तसेच करा. तर काहीतरी 250 रुपये ते घेतात, आणि पूर्ण धुवून वगैरे करायचं म्हटलं का 450 रुपये रेट आहेत. तर त्यांनी ना मला हे छान केलं, त्याच्यामुळे मला ते फार आवडलं. तर आता झालं ते करून मी आता निघालेली आहे.
तर न्यायला येत आहे मला माझा भाऊ. तर इथून जातो आहे आता घरी. त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर चला भेटूयात पुन्हा. बाय बाय.